शिवाय। कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री काशीखंड कथासार अध्याय 6वा। या 6व्या अध्यायामध्ये मधुपुरीस राहणाऱ्या ब्राह्मणाची कथा आली आहे। अगस्त्य मुनी कोल्हापुराहून निघाल्यानंतर मल्लिकार्जुन पर्वती गेला। त्याचा परीघ 84 योजने, तो जमिनीत पाताळ गंगेपर्यंत गेला आहे। त्यावर मल्लिकार्जुनाचे स्थान आहे। ते युगायुगी सुवर्णमय असते। त्याचे शिखर पाहिले असता जन्ममरण चुकते व आई बापांचा उद्धार होऊन त्यांना कैलासपद प्राप्त होते। पाताळ गंगेचे स्नान घडल्याने जन्माचे सार्थक होते। मग अगस्त्य मुनीने येथे स्नान करून मल्लिकार्जुनास स्नान घातले व यथासांग पूजा करून प्रदक्षिणा घातली। नंतर तो आपल्या स्त्रीस म्हणाला, प्रिये, घटकाभर देवाचे ध्यान केले असता पूर्वजांचा उद्धार होतो। कोटी जन्मपर्यंत पुण्यकर्म केले तरी हे फळ मिळत नाही। केदारी उदकपान केल्याने हृदयात अंगुष्ठ प्रमाण शिवलिंगाकृती होते। पंचक्रोशीमध्ये म्हणजे काशीत मरण आले असता सायुज्य मुक्ती प्राप्त होईल असा शंकराचा वर आहे। याप्रमाणे अगस्त्याचे भाषण ऐकून घेतल्यानंतर लोपामुद्रा मुनीस म्हणाली, जर आज्ञा होईल तर काही शंका आहेत त्या विचारीन। त्यावर तो म्हणाला, पतिव्रतेच्या विरुद्ध पतीने वागू नये। सबब तुला प्रश्न विचारण्यास मोकळीक आहे। मग ती म्हणाली की ज्यापेक्षा या स्थानांचा असा महिमा आहे त्यापेक्षा आपण आता येथेच राहूया। शिखर पाहिल्याने पुनर्जन्म नाही। मग काशीचा वियोग झाल्याबद्दल शोक न करता येथेच असावे। हे ऐकून मुनीने सांगितले, मल्लिकार्जुन, रामेश्वर, धारातीर्थ, ओंकारेश्वर, कुरुक्षेत्र, त्र्यंबक, ब्रह्मगिरी, महाबळेश्वर, कुशकवर्त अशी मोक्षदायक तीर्थे बहुत आहेत, पण तेथे सायुज्य मुक्ती मिळत नाही। आता मुक्ती प्राप्त होते अशी स्थाने सांगतो ती ऐक। द्वारका, मधुवन उर्फ मधुपुरी, अयोध्यापुरी, माया, कांची, अवंतिका, शंखोद्धार, अरुणा, हिमालय, केदार, सेतुबंध, वरुणा ही तीर्थे केल्याने काशी केल्याचे फल प्राप्त होते। याशिवाय मानस तीर्थही मोक्ष देतात। ती कायिक, वाचिक व मानसिक सत्य, सद्बुद्धी, दृढ ज्ञान, ब्रह्मचर्य, नियम, व्रत ही मनुष्याच्या देहापासून निघालेली मानसिक तीर्थे होत। त्यांच्या योगानेही काशी यात्रा केल्याचे फल प्राप्त होते। कोणी एक ब्राह्मण स्त्रीसह मधुपुरीस राहत होता। त्याच्या वंशात एक पुत्र झाला। त्याचे नाव शिवशर्मा असे होते। तो महान पुण्यवान असून ज्ञाता होता। त्याने आईबापांचा उद्धार करून त्यांना वैकुंठास नेले। स्तंभन, मोहन, उच्चाटन, नाट्य, गारुड, नृत्य, कोल्हाट, गायनाचे 6 राग, 36 भार्या, 3 ग्राम, 22 श्रुती, 21 मूर्छना, 7 स्वर, 49 तान, 32 उपराग आदी करून सर्व गायन कला व वाद्यविद्या यात तो निपुण झाला। ध्यान, लक्षण, समाधी साधन, 12 मुद्रा, त्रिकाळ ज्ञान, पिंडदान इत्यादिकांचाही त्याने चांगला अभ्यास केला होता। एके दिवशी तो सहज आपले तोंड आरशात पाहत असता डोक्यावर त्याला काही पांढरे केस दिसले। ते पाहून तो आपल्या मनात म्हणू लागला, अरे नशिबा, काय झालं हे? आयुष्याची मुदत भरत आली, मी अजून शिवभक्ती केलीच नाही। तीर्थे, व्रते वगैरे काहीच माझ्याकडून नाही घडलं। माझा सगळा जन्मच व्यर्थ गेला। मग त्यानं विचार केला। मग तो शुभ लग्नी शुभदिनी उपास पारणी करू लागला। काही दिवस लोटल्यावर तो तीर्थयात्रेस निघाला। त्याने मुख्य तीर्थे केली। अयोध्या, सीता, असीता जिथे कालिंदी व मंदाकिनी मिळाले आहे ते ब्रह्मदेवाने सत्यलोकाहून स्थापिलेले प्रयाग, तेथे माघ स्नान करून शूलटंकेश्वरी पूजा करून प्रयागवटी दर्शन घेऊन तो निघाला। तो काशीस गेला। तेथे देहली विनायकाची पूजा केली। तसेच
पापनाशिनी मनकर्णिका तीर्थ पाहताच त्याने स्नान केले. पुढे पाहतो तो असंख्य देवालये दृष्टीस पडली. नंतर मनकर्णिकेच्या उदकाने स्नान घालून शंकराची यथासांग पूजा केली व अन्य तीर्थे करण्यासाठी तो काशीहून निघाला. दुर्दैवी मनुष्यास ठेव सापडली असता तो कुबुद्धी करून जसा टाकून देतो आणि तद्वत सायुज्य मुक्ती देणाऱ्या काशी यात्रेचा त्याग करून अन्य गतीची इच्छा धरली. याचे कारण चिंता. चिंतेने बुद्धीला भ्रंश होतो. स्वर्ग, मृत्यू व पाताळ यास काशीपुरीसारखे दुसरे तीर्थ नसता मी त्याग करून चाललो तेव्हा मजसारखा दैवहीन कोण असेल असे संशय त्याच्या मनात येत होते. तरी अन्य तीर्थे करून आल्यावर काशीस जाऊन राहावे असा त्याने विचार केला. मग अवंतीस येऊन महांकाळेश्वराचे दर्शन घेतले. नंतर द्वारका, हरिद्वार करून मायापुरीस आला. तेथे मंदाकिनी आहे. ते जनास उद्धारण्यासाठी जणू सायुज्यता मुक्तीच उतरली आहे. तेथे महालिंग, भद्रेश्वर हे तर केवळ मुक्तीचे द्वारच होय. तेथे त्यास शीतज्वर आला. मग शीतज्वराच्या दुखण्याने तो तेथेच मरण पावला व त्याचा आत्मा स्वरूपात मिळाला. तेव्हा विष्णूने सुशील व पुण्यशील नामक दूतास त्यास विमानात बसवून वैकुंठास घेऊन येण्यासाठी मायापुरीस पाठवले. कुणाला तर त्या शिवशर्मा नामक ब्राह्मणाला. ओम नमः शिवाय.